मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, अनेक दिवस आमच्या मनात होतं शेतकऱ्यांना वीज माफी द्यायची। आज गरीब शेतकरी, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, लहान शेतकरी याला आम्ही 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत 1 हॉर्सपॉवरपासून 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत विजेच्या बाबतीत माफी दिलेली आहे। यामध्ये आम्ही मुख्यमंत्री माझी बहीण योजना ह्या सगळ्या गोष्टी करताना जिथं आता वीज बिल माफ केलेलं आहे त्याच्यावर त्यांना काही पैसे द्यायचा प्रश्न येत नाही, पण ज्यांना लाभ द्यायचा आहे तो लाभ कुणाच्याही हातामध्ये ते पैसे जाणार नाही, तर त्या लाभार्थीच्या डीबीटीमध्ये अकाउंटला हे पैसे जाणार आहेत। एवढी पारदर्शकता आपण त्याच्यामध्ये ठेवलेली आहे। आणि एकंदरीतच लोकांच्या मध्ये वावरत असताना माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत वाटला, त्याला आपण चांगल्या प्रकारची मदत पुन्हा 5 रुपये प्रति लिटर गाईच्या दुधाला, दुसऱ्या कुठल्या दुधाला नाही, गाईच्या दुधाला ही आपण दिलेली आहे। युवा कार्य प्रशिक्षण, बरेच तरुण मुलांना नोकऱ्या मिळत नाही, ते कोर्स करतात किंवा ग्रॅज्युएट होतात, डिप्लोमा होतात, पण त्यांना अनुभव नसतो, तर त्यांना अप्रेंटिसशिप कुठेही करण्याच्या करता राज्य सरकार 10,000 रुपये महिना तिथं देणार आहे। आणि एकदा वर्षभर त्यांनी अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर त्याला एकतर अनुभव येईल, तो स्वतःच्या पायावर उभा राहील किंवा तो चांगल्या पद्धतीनं त्याला कुठं नोकरी देखील मिळेल। अशा पद्धतीनं दरवर्षी 10 लाख मुलांना ती संधी देण्याचा निर्णय आम्ही आज घेतलाय। त्याच्यामध्ये कापूस सोयाबीनचा आता तुम्हाला माझ्या आधी मान्यवरांनी सांगितलेलं आहे, पिंक रिक्षा या देखील आम्ही 10,000 महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गरीब कुटुंबातली किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी किंवा त्यांच्या घरातली कुणी भगिनी ही जर शिकायचं म्हटलं तर त्यांना ती फी परवडत नव्हते। आतापर्यंत आम्ही 50% त्यांना फी भरायला मदत करायचो, परंतु शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला तर 100% फी माफ आहे। आणि ह्यांच्या मनामध्ये देखील इकॉनॉमी विकर सेक्शनमध्ये मोडणारा जो समाज आहे त्या सगळ्या समाजातल्या मुलींना वाटायचं की आमचं काय, आम्ही गरिबाच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचं नाही का। आणि त्याकरता आम्ही त्यांना आता 100% रक्कम देण्याचा निर्णय हा आजच्या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आहे। अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधक वेगवेगळ्या प्रकारची टीका करतील की एवढा निधी कसा आणणार, त्याच्यामध्ये कुठनं पैसे येणार। मित्रांनो, या सगळ्याचा विचार करूनच आम्ही हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की 2022-23 मध्ये आपलं जीएसटी अधिक व्हॅट अधिक व्यवसाय करायचं उद्दिष्ट 2.25 लाख रुपये होतं। 23-24ला ते 2,05,500 कोटी रुपये झालं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 24-25ला 2,20,000 इथपर्यंत त्या ठिकाणी झालेलं आहे। अशा प्रकारे ती रक्कम वाढते। आताही आपला वाढीचा दर हा जवळपास म्हणजे राज्य सरकारचा आहे वार्षिक वाढीचा दर हा 18.5% आहे आणि केंद्राचा वाढीचा दर हा 11.5%। केंद्राच्या वाढीमध्ये जर देशाचा विचार करता जी काही रक्कम त्यांच्याकडे जमा होती, आता समजा त्यांची 23-24ला 20,16,272 कोटी जमा झाले, त्याच्यामध्ये एकट्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा हिस्सा हा 15.9% म्हणजे थोडं कमी 16% होता। आपण 3,20,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये जीएसटीमध्ये आपल्याकडे जमा झाले आणि दरवर्षी आपलं उद्दिष्ट हे जवळपास 50 ते 60,000 कोटीनं वाढतंय। त्याच्यामुळे हा निधी उभा करत असताना हा फार जीएसटी ही आमची जमेची बाजू आहे, त्याचबरोबर व्हॅट असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल, त्याच्यामध्ये व्यवसाय कर असेल, याच्यामध्ये देखील दरवर्षी आपल्याकडे वाढ होतीये। त्याचा विचार सगळ्याचा साकल्याने करूनच आणि केंद्र सरकारने जे 3% मर्यादा दिलेली आहे
की तुम्ही 3% पर्यंतच कर्ज उचलू शकता, सगळ्याच भारतातल्या राज्यांना. त्याच्यामध्ये आपण त्याच्या आतमध्येच आहोत या प्रकारे. आणि आज अर्थसंकल्पामध्ये काही रक्कम कमी वाटत असली तरी माझी 7 तारखेला का 9 तारखेला पुरवणी मागणी मी सादर करणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही ती रक्कम दाखवणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबरला आम्हाला संधी आहे. अशा पद्धतीच्या संध्या सातत्याने असतात. केंद्रामध्ये देखील आमच्या विचाराचं सरकार आहे. यंदा 15वा वित्त आयोग संपलेला, आता 16वा वित्त आयोग सुरू होतोय. 16व्या वित्त आयोगामध्ये देखील भरीव अशा प्रकारची मदत ही राज्य सरकारला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यातनं पण आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे. अशा प्रकारे त्या सगळ्या जे काही घोषणा केल्या त्या घोषणाची अंमलबजावणी करण्याकरता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासणार नाही. उलट आम्ही ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई इथं पेट्रोलचा दर राज्यातल्या इतर भागाच्या पेक्षा जास्त होता, डिझेलचा दर जास्त होता, तर आम्ही तिथला पेट्रोलचा दर आता 65 पैसे कमी केला आहे आणि राज्याबरोबर त्यांना आणलंय. आणि डिझेलचा दर 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर अशा प्रकारचा कमी केला आहे आणि तिथं इतरांच्या बरोबर त्यांना आणलंय. ते पण बऱ्याच दिवसाची त्यांची मागणी होती. असे अनेक चांगल्या बाबी या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं शेतकरी, महिला, वारकरी, युवा, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या घटकाला, समाजातल्या गरीब घटकाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प सादर करत असताना घेतलेला आहे. आणि त्याची सगळ्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होईल अशा प्रकारची खबरदारी, अशा प्रकारचा निर्धार आम्ही सगळ्यांनी करूनच हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर मांडलेला आहे. तुमचं सरकार काही परत येणार नाही, तुमचं सरकार परत येणार नाही म्हणून नुसत्या पोकळ घोषणा केल्या. मी आत्ताच तुम्हाला काय सांगितलं, दरवर्षी आपलं 50,000 60,000 कोटी, 50,000 60,000 आपलं उत्पन्न जीएसटीचं वाढतंय. इथं आकडे आहेत सगळे. त्याच्या संदर्भामध्ये देशाच्या जेवढं कलेक्शन आहे त्याचं 16% कलेक्शन एकट्या महाराष्ट्राचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राला जेवढं कलेक्शन आहे त्याचा निम्मा पैसा तर आपल्याला जीएसटीनं परत येतोच. ती कुठली अडचण आपल्याला त्या ठिकाणी येत नाही. आणि बाकीच्या संदर्भात आम्ही इथं कुठंही वेडेवाकडे प्रकार होऊ नये म्हणून डीबीटी केलेलं आहे. डायरेक्ट त्या आधार कार्डशी आम्ही लिंकअप करणार आहे. ज्या महिलांना आम्हाला ही मदत करायची आहे ते आधार कार्डशी लिंकअप गॅस सिलेंडर द्यायचा, ते गॅस सिलेंडर देणार नाही. गॅस सिलेंडरच्या रक्कम जी काही 3 सिलेंडरची असेल ती त्या भगिनीच्या अकाउंटला जाणार आहे. तुम्ही म्हणताय डिसेंबरमध्ये संधी आहे. एखादी बोला रे एखादी. नगर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष जावळे 9,30,000ची लाचेची मागणी करतात, 8 लाखाची मागणी स्वीकारतात. अहो, असल्या बाबतीमध्ये कडक कारवाई केली जाईल. त्याच्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोला सांगितलेलं आहे, ते त्याचा तपास करतायत. त्याच्या संदर्भात विश्वास नांगरे पाटलांशी आमचं बोलणं झालेलं आहे. त्यांची टीम तिथे गेली, बाकीच्यांच्याकडनं पण माहिती घेत आहेत. असे कुणाच्याही प्रकारचे लाड पुरवले जाणार नाही. जे चुकीचं करेल, जे भ्रष्टाचार करतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल. दादा, तुम्ही म्हणताय डिसेंबरमध्ये सुद्धा आम्हाला संधी आहे. एकच मिनिट. डिसेंबरमध्ये लाडकी बहीण योजना आणली आहे, साधारण किती तरुणींना त्याचा लाभ होईल आणि किती निधीची तरतूद किती वेळासाठी केली गेली? वर्षभराच्या करता 46,000 कोटी रुपयाची तरतूद त्याच्याकरता केलेली आहे. आणि साधारण आमच्या मुली आणि बहिणी अशा मिळून, कारण त्या 21च्या पुढं आणि 60च्या आत अशा प्रकारची ती योजना आहे. लहान मुलींना, जन्मलेल्या मुलीला तर 18 वर्षापर्यंत 1,01,000ची योजना आमची ऑलरेडी आहेच. त्या मधल्या मुलींच्या करता आणि आमच्या भगिनींच्या करता ही योजना आम्ही दिलेली आहे, मुख्यमंत्री माझी बहीण योजना. आणि त्याच्यामध्ये 46,000 कोटी आणि साधारण 2,50,00,000 ते 40,00,000 असा आमचा अंदाज आहे. आणि ते देताना काही श्रीमंतांना ते मिळणार नाही. ज्या गरीब भगिनी आहेत त्याच्या संदर्भामध्ये, ज्यांच्याकडे गाडी, 4चाकी गाडी वगैरे असेल, जे इन्कम टॅक्स भरत असतील त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. जे नोकरीला असतील त्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही. जे गरीब महिला आहेत की ज्यांचं ओढाताण होते, ते सिलेंडर आणू शकत नाही, अशांना ही मदत आहे.
तुम्ही म्हणालात की डिसेंबरमध्ये सुद्धा आम्हाला संधी आहे अर्थसंकल्प लागू करण्याची, परंतु विरोधक तर म्हणतायत की तुमचं सरकारच येत नाही, त्यांचं म्हणून तुम्ही सरकार पोकळ घोषणा केली. एक मिनिट, त्यांचं सरकार येणार हे कोणी त्यांना ज्योतिषांनी सांगितलं? ज्याच्यामध्ये आम्हाला वाटतं आमचं सरकार येणार. आता फक्त अर्धा टक्काच फरक होता. आणि तुम्हाला माहितीये कशा पद्धतीनं हे नरेटिव्ह फेक नरेटिव्ह सांगण्यात आले. काय सांगण्यात आलं की बाबा संविधान बदलणार. हे आमच्या बॅकवर्ड क्लासमध्ये इतकं पर्क्युलेट केलं. आम्ही सांगत होतो अरे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाही बदललं जाणार. एनडीएच्या मिटिंगमध्ये तिथं संविधान ठेवलं. पहिल्यांदा पंतप्रधानांनी संविधानाचा नमस्कार केला. शपथविधीला तिथं संविधान तिथं मान त्या ठिकाणी ठेवलेला. संविधान दिन साजरा केला. पण फेक नॅरेटिव्ह डेव्हलप करण्याच्या करता ते यशस्वी झाले. त्याच्यात आम्ही कमी पडलो. त्याच्या संदर्भामध्ये त्याला आमच्या आदिवासीमध्ये देखील ते पर्क्युलेट झालं. काहींना वाटलं की समान नागरिक कायदा येणार, सगळ्यांचं आरक्षण काढून टाकणार, अमुक होणार तमुक होणार. अल्पसंख्याक समाजाला वाटलं की आता आपला एक तर मताचा अधिकार काढून घेतील किंवा आपल्याला आता गोळा करतील. आणि ते सीएएचं नाही का बाहेरच्या आपण आतमध्ये आणणार आहोत तसं आपल्याला बाहेर पाठवणार. अशा पद्धतीनं त्यांच्यात पण नरेटिव्ह फेक करण्याचा प्रयत्न फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. मौलाना आझाद मंडळाची यावेळेस आम्ही तरतूद वाढवली. परदेशी जाण्याच्या करता अल्पसंख्याक मुलींचा आम्ही समावेश केला. त्या संदर्भामध्ये कुठंही असं आम्ही शेवटी राज्य सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता करायचं असतं. अर्थसंकल्पामध्ये मी आणि दीपकनी देखील सांगितलं हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य. मी त्याच दिवशी प्रेसमध्ये चहापानाचा कार्यक्रम होता त्यावेळेस सांगितलं की मनुस्मृतीच्या बद्दल आमची काय भूमिका आहे. आणि तशा पद्धत हेच शिक्षण मंत्री आहे. कुठलाही धडा नाही काही नाही दणकून सांगतात. श्लोक आहे अमकं आहे तमकं आहे. बरं काही लोक ते बघत नाहीत वाचत नाहीत. त्यांनी ऐकल्यानंतर आणि तुमचे अनेक चॅनल झालेले त्यांनी दाखवल्यानंतर त्या गोष्टी कधी खरा वाटाव्या लागतात. लाडकी बहीण योजना जी आहे काय हे का अजिबात नाही. त्या आरोपात तथ्य नाहीये. आम्ही नेहमीच मी आजपर्यंत अर्थसंकल्प सादर करत असताना जे काही आपल्याला परवडेल. मागे देखील आम्ही 2 महिन्याच्या करता दुधाला मदत त्या ठिकाणी केलेली होती. धानाला आम्ही अनुदान दिलं ते त्यांच्या अकाउंटला जमा झालं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण आम्ही मदत केली. ज्या वेळेस शेतकरी असेल गरीब माणूस असेल तो नैसर्गिक संकटामध्ये अडचणीत येतो त्यावेळेस सरकारने त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आता त्यांना काय आता सांगायचं तर ते हेच सांगणार की आता हेच जर मी त्यांच्या बाजूने अर्थसंकल्प मांडला असता तर असं माझं उदो केला असता. त्यांच्याकडे असताना पण अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस त्यांनी काय वक्तव्य केली ते तुम्ही बघताय. शेवटी राजकीय क्षेत्रातील लोक सत्ताधारी पक्षाचे नेतेगण हे अर्थसंकल्पाचं कौतुकच करत असतात आणि विरोधी पक्ष कधीच अर्थसंकल्पाचं कौतुक करणार नाहीत. कारण त्यांना तसं कौतुक केलं तर त्यांना जे साध्य करायचं ते साध्य करू शकत नाही. हा मनुष्य स्वभाव आहे. एक मुद्दा अरे सांगितलं ना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा काही चत्तर काय सरकार पर पहले से ही कर्ज है. ऐसे में जो प्रावधान आपने किया बजट में उसके लिए पैसे कहां से लाएंगे ये मैंने आपको बताया. मेरे पास जीएसटी का एनुअल कितना पैसा आता है सेंट्रल को कितना जाता है वो सब मेरे यहाँ मौजूद है. उसमें हर साल मिनिमम 50,000 से 60,000 करोड़ रुपया इसमें बढ़ जाते हैं. 2,20,000 करोड़ रुपया इससे बढ़ जाते हैं और उसमें कोई दिक्कत नहीं है. आप उसमें फिक्र करने की कोई ज़रूरत नहीं है. पैसा जरूर क्या उसमें मिलेगा और उसमें जीएसटी में मिलेगा, वैट में मिलेगा, प्रोफेशनल टैक्स में मिलेगा और व्यवसाय कर में मिलेगा. और अपने यहाँ हम अपने केंद्र सरकार सेंट्रल गवर्नमेंट का वैट का जो उनके यहाँ 11.5% उनको ये मिलता है, ज़्यादा पैसा मिलता है. अपने यहाँ 18.5% ज़्यादा पैसा मिलता है परसेंटेज में
अगर बताया तो कैसे है, इसीलिए सब सोचकर हमने ये डिसीजन लिया है। और बाकी की जो भी हमारी जो स्कीम है उसके बारे में भी हम चर्चा करेंगे, जो आउटडेटेड हुई है उसके बारे में भी आगे सोचेंगे, जिसका फायदा सच में गरीब लोगों को होने वाला है, ऐसे ही स्कीम हम रखेंगे। जुलै महिन्यात दीदी फी जमा अकाउंटला हा, जुलै ते महिन्यात बोलला. और मला तुम्हाला एक सांगायचं आहे, 15वा वित्त आयोग संपलेला आहे.